वार्ड क्रमांक 8 मध्ये भाजप उमेदवारांची पहिली सभा. पहिल्याच सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी. वार्ड क्रमांक 8 मधील उमेदवार रवींद्र मणावर व शारदा चंद्रकांत कुंभार यांच्या प्रचारार्थ ही सभा बोलावण्यात आली होती. या पहिल्या सभेला वार्ड क्रमांक 8 मधील नागरिकांनी भरघोस पाठिंबा दिला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदार बांधवांना जत शहराचे विजन समजून सांगत आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत, तुम्ही आमच्या सोबत आला तर काय होऊ शकते याची नागरिकांना जाणीव करून दिली व नागरिकांचाही मोठा प्रतिसाद व मोठ्या मताधिक्याने आम्ही तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली. या सभेसाठी उपस्थित आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आळी, भाजप महिला अध्यक्ष ज्योती गाडगे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर ममता तेली, चंद्रकांत कुंभार व विद्यानगरमधील सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हत्ती बघितलाय बघ. आता आपण जतला आणणार आहे हत्ती, जतला सिंह, जतला वाघ, पट्टेरी वाघ, बिबट्या, 40 फुटाचा अजगर, जत मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप, चिंपांजी, गोरिला, वेगवेगळ्या प्रकारचे हरण, वेगवेगळ्या प्रकारची काळवीट, सगळ्या प्रकारचे ससे, पांढरे ससे, तांबडे ससे सगळं घेऊन येणार आहे. किती प्राणी असणार आहेत? 400. आता विरोधक काल कुठं जर खासगी बैठक झाली, त्या बैठकीतला माणूस मला भेटला. तो मला विरोधक असा प्रचाराचा मुद्दा करणार आहे, वाघ जत मध्ये काय करणार आहोत, वाघ जत मध्ये आम्ही काय करणार आहे. अरे जर जतला जर प्राणी संग्रहालय झालं तर सांगलीची लोक कुठं जातील? जरा जोरात सांगा ना. सांगलीची लोक, कोल्हापूरची लोक प्राणी बघायला कुठं जातील? सोलापूरची कुठं जातील? विजापूरची कुठं जातील? बेळगावची कुठं जातील? जर समजा 2000 लोक जतला रोज आली तर ती जेवतील कुठं? जत मध्ये. माझी काय, माझा हॉटेल आहे का? बाबा कुंभारच आहे का? डॉक्टर आळीचं हॉटेल आहे का? तुमच्यातलीच कुणीतरी एखादी ताई घालेला हॉटेल, तिथं जेवतील ती लोक. ते पैसे तुम्हाला मिळतील. ते चहा कुठं पितील? आमचं काही दुकान आहे चहाचं? नाही. माझ्या जत शहरातला एखादा गरीब माणूस ज्याचं चहाचा स्टॉल असेल, तिथे ते चहा पितील, तिथं ते कॉफी पितील, तिथं ते बिस्लरीचं पाणी घेतील, तिथं ते नाश्ता करतील. समजा प्राणी संग्रहालय बघायला ते उशीर आले आणि प्राणी संग्रहालय बंद झालं, मुक्काम कुठं करतील? जत मधल्या कुठे तर लॉजवर करतील. रोज 20 लाख रुपयाची नवीन उलाढाल जत शहरामध्ये या एका प्रोजेक्ट मुळे होणार आहे. किती? 20 लाख रुपयाची. आमचं म्हणणं काय आहे, आमचा आर्थिक स्तर पण वाढला पाहिजे आणि जतला जे नावं ठेवतात, ते दुष्काळी तालुका आहे, मी माझी पोरगी तिकडं देत नाही, ती माझी पोरगी गेली तर तिथं ती काय करल, तिला फिरायला जायला कुठं एखादा पॉइंट नाही, आम्ही गेलो तर नुसतं ते अंबाबाईच्या मातेच्या मंदिराकडे दर्शनाला नेतात, दुसरं काय ते करत नाहीत. बुट्टी वेळ चारतात, आम्हाला सोडून देतात, पांडुवजी चारतात आणि आम्हाला पण जावा म्हणतात. म्हणतात का नाही सांगा? अरे मग आता आम्ही जर 150 कोटी रुपयाचं 100 एकरातलं जर प्राणी संग्रहालय मंजूर होत असेल तर तुम्हाला आनंद होईल की नाही सांगा? मग तुम्ही भाजपला मतदान दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे? हे विचार विरोध पार्टीने पण करावा. आम्ही विजन घेऊन आलोय तुमच्याकडं. आम्ही काहीतरी असं तुम्हाला सूर्य आणून देतो, चंद्र आणून देतो, चांदणी आणून देतो असं काही सांगत नाही. जे होणार आहे तेच तुम्हाला सांगतोय. आणि हे मंजूर केलंय आता महाराष्ट्र सरकारनं, केंद्र सरकारनं प्रस्ताव जातोय. जत शहराच्या इतिहासातली ही पहिली एकमेव निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपला मतदान केल्याच्या नंतर तुम्हाला आनंद वाटेल की आम्ही योग्य पार्टीला आणि योग्य उमेदवाराला मतदान केलंय, याचा आनंद तुम्हाला भेटेल अशी ही निवडणूक आहे. आणि म्हणून विचारपूर्वक तुम्ही सगळेजण आमच्या सोबत या. आमच्या डॉक्टर साहेबांना आणि या दोन्ही उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून द्या. पुढे ज्या लोकांना मतदान करणारे लोक, मला आमदारकीला ज्यांनी मतदान केलं नाही त्यातले काही लोक मला भेटतात, अरे आमची चूक झाली, आम्ही तुम्हाला मतदान करायला पाहिजे होतं, अशी लोक बोलतात. भेटून अनेक लोकांना बोललेले आहे की अरे आमची चूक झाली, जतच्या इतिहासामध्ये जेवढा निधी आला नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त निधी मी 1 वर्षात आणलाय. 1 वर्षात आणलाय. पुढच्या 2 महिन्यामध्ये 1800 कोटी रुपयाचं सोलार संघला टेंडर होत आहे. 200 कोटी रुपयाची मुचंडी पासून जाणारी पाईपलाईन मंजूर होते. संघ मधून जो आपला कॅनल गेलाय त्याला 55 कोटी रुपये आता मंजूर आहेत, त्याचं टेंडर होईल काही दिवसामध्ये. काही टेंडर आता फ्लॅश झालेले आहेत, त्याची किंमत 40-50 कोटी रुपयाची आहे. एकच रस्ता मी देतोय 400 कोटी रुपयाचा. मी देतोय म्हणजे माझे नेते देतात, देवेंद्र फडणवीस साहेब. एक रस्ता 400 कोटी रुपयाचा जतला येतोय.
आता 100 किलोमीटर रस्ता मी दिलाय ग्रामीण भागामध्ये. शहरासाठी मी काय देणार आहे? 250 कोटी रुपयाची गटार योजना, 150 कोटी रुपयाचे रस्ते आणि 150 कोटी रुपयाचं प्राणी संग्रहालय. प्राणी संग्रहालय मंजूर झाले माहिती आहे की नाही? कुणाला माहिती आहे? हात का बातम्या बघता की नाही? प्राणी संग्रहालय तुम्ही बघितली बातमी? वाघ बघितला का तू? जत शहरासाठी त्याचा विचार आम्ही सगळेजण करतोय. तर तुम्ही पूर्ण शक्तीनिशी आमच्या सोबत राहा, आमच्या उमेदवारांना निवडून द्या, डॉक्टर साहेबांना मतं द्या. मतं एक त्याला असं काही देऊच नका. सगळ्यांनी मतं द्यायची. त्यांनी सरळ तिन्ही उमेदवारांना आमच्या द्या. नाहीतर मग इकडे गेलं तिकडे गेलं तर त्याचं खूप नुकसान होतं, पार्टीचं नुकसान होतं. आणि आज आम्हाला नगराध्यक्षांनी नगरसेवक निवडून दिलं तर आम्हाला चांगलं काम करता येईल. नगराध्यक्ष विरोध पार्टीला दिला म्हणजे मला गोपीचंद काम आणलंय आम्ही हळून पाडतो तर काही करता येणार नाही. हे सगळी सिस्टीम आहे लोकशाहीची. नगर परिषद, विधानसभा आणि सरकार, जिल्हा नियोजन एक चेन आपली तयार झाली केंद्र सरकार. जर तुम्ही नगराध्यक्ष जर आमचा बसवला तर आम्हाला कुठलीच अडचण येणार विकास काम करण्यामध्ये. नाही परत मग क्रेडिटचा प्रश्न आला, मग बांधणं, मग असले त्याचा काही उपयोग नाही. त्याचा फायदा आपल्या शहरासाठी होणार नाही, त्याचं नुकसान मोठं होईल. आणि त्यामुळं तुम्ही सगळे विचारपूर्वक विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही आमच्या सोबत या. विरोधकांना विरोध करण्यासाठी आम्ही उभा नाही. त्यांच्याशी आमचं काही भांडण नाही, त्यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही, त्यांच्याशी आमचा टोकाचा वाद नाही. त्यामुळे विरोधक उद्या मला जरी काही टीका केली मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मला त्याची काही गरज पण नाही. बाहेरचा कोण जर मला बोलला तर मी त्याला ठोकून काढतोय. मी त्याला कोणाला सोडत नाही बाहेरच्या माणसाला.